खोटं नाही आवडायचं, तुमच्या समोर नजरेने ते करायचे. त्या खोटं बोलतोय साहेब बोलायचे, मुलांना शिकवा. मुंबईमध्ये पुढे राहायला जागा मिळणार नाही, फक्त पोटा पाण्याचे व्यवसाय मिळेल. सकाळी 7 वाजता ब्रश करताना साहेब भेटायचे, ते रात्री झोप असतो पण 3-3:30 वाजेपर्यंत. फार प्रेमळ माणूस. असा माणूस प्रेमळ बघितलाच नाही आणि असा रागीट माणूस पण बघितला नाही. साहेबांकडे नाशिक आणि पुण्यातली माणसं सर्वाधिक यायची. साहेबांनी मला फोन केला, आज पूजा तुम्हाला करायची, 1008 पानं पाहिजेत मला बेलाची. बोललो साहेब आणू कुठून बेल मी आता या वेळेला रात्रीच्या 1:30-2ला तुमची पूजा, आता तुला काम नाही सांगणार, तू शासकीय यंत्रणा वापरायला लागला आता. असे बोलायचे. कसं काय. जय महाराष्ट्र मंडळी. समजा बरं आहे ना, अंगे असं नाही काय, आपुलकीच्या माणसाला आपुलकीचा प्रश्न विचारला पाहिजे नाही का. आज आपण ठाण्यामधल्या टीव्ही नाक्याच्या जय भवानी चौकामध्ये आलेले आहेत. कसं आहे, जय भवानी चौकामध्ये जय भवानी नावाचं पान सेंटर आहे. या पान सेंटरच्या मालकाला भेटणार आहे आपण, सर्वसामान्य माणसाला भेटणार आहे. सामान्यांची असामान्य गोष्ट या सत्रामध्ये आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे. आणि एकंदरीत ठाणे म्हणलं तर धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचं नाव प्रत्येक माणसाच्या तोंडात आहे. तर जरा गप्पा मारू त्यांच्याशी, त्यांच्याबद्दल जाणून घेऊ धर्मवीर आनंद दिघे साहेबांबद्दल. या दिघे साहेबांना आज तुमच्या पानटपरीचं हे दुकान आहे, त्याच्यामध्ये देवाऱ्यामध्ये दिघे साहेबांचा फोटो आहे. देव होते ना ते, तर त्यांनी जे केलं ते कोणीच करू शकणार नाही. तर तेच की त्यांनी कशा गोष्टी केल्या, काय केलं कसं. त्यांनी मी ग्रॅज्युएशन असून सुद्धा, ग्रॅज्युएट केलेलं असून सुद्धा साहेबांनी मला सांगितलं नाही तो पानाचं दुकानच चालवायचं. त्यावेळेला साहेबांच्या हातात होतं की कॉर्पोरेशन मध्ये मुलं लावल्या गेली टेमी नाक्यावरची, तरी मला बोलले नाही मराठी माणसांनी धंदाच असं करून त्यांनी मला इथं ठेवलं. पण मला ट्रस्ट मध्ये वगैरे घेतलं ते काम बघून माझं, पण मला त्यांनी नोकरीला नाही लावलं. मला अजूनही ते हे होतं. तुम्हाला काय वाटतं की त्यावेळेस नोकरीला लागलो असतो मी तर बरं झालं असतं की नाही मला त्याबद्दल काही नाही, पण दिघे साहेबांच्या आशीर्वादाने मी सुखी आहे. माझी 2 मुलं MBA झालेली आहे, त्यांना शिकवलं मी या दुकानात. साहेब बोलायचे, मुलांना शिकवा. मुंबईमध्ये पुढे राहायला जागा मिळणार नाही, फक्त पोटा पाण्याचे व्यवसाय मिळेल. पण शिकले असतील तर, नाही तर नाही. दिघे साहेबांबद्दल बोलताना खूप लोक भरभरून बोलतात, त्यांच्याबद्दल सांगतात, त्यांचे किस्से सांगतात. भरपूर किस्से आहेत साहेबांचे. साहेब मला आहे ना राजकारणात नाही घ्यायचे. साहेब देवळात जायचंय, कुठे देवाची तयारी करायची, कुठे देवळात पूजा आहे तिथे माझी पूजा आहे ती तयारी करून ठेव सगळं, असं सांगायचं साहेब. आणि ते बोलायचे नेहमी, याचा पिंड राजकारणाचं नाही, याला राजकारण. त्यांना प्रत्येक माणसाची ओळख असायची. हा माणूस कुठे चपलक बसेल हे त्यांना माहिती होतं, त्यामुळे ते बरोबर बसवायची त्या माणसाला बरोबर ओळखायची. त्याची ओळख जाम हे होती, म्हणजे पारखी नजर बोलतात ना तशी नजर होती त्यांची. टिंबी नाक्यावर कशी खूप गर्दी असायची आनंद आश्रमामध्ये. हा सगळ्यांचीच कामं तिथं व्हायची ना. सकाळी 7 वाजता ब्रश करताना साहेब भेटायचे, ते रात्री झोप असतो पण 3-3:30 वाजेपर्यंत, कधी 4 पण वाजले. सकाळी 4 वाजेपर्यंत चालू असायचं. हा तरी साहेब हसमुखच असायचे की कुठे मी त्रासलोय, मी आज झोपलो नाही. आपल्याला एक दिवस झोप नाही आली तर आपल्याला चिडचिड होते, आपण बायकोवर पोरांवर चिडचिड करतो. तसं नव्हतं त्यांचं. फार प्रेमळ माणूस. असा माणूस प्रेमळ बघितलाच नाही आणि असा रागीट माणूस पण बघितला नाही. त्यांच्या रागाचा एखादा किस्सा काय? रागात माझ्याबद्दल नाही, दुसऱ्या कोणाबद्दल तुम्हाला आठवतं? खोटं नाही आवडायचं, तुमच्या समोर नजरेनेच हे करायचे की हा खोटं बोलतोय. तिथेच मारवाडी मुलं आताही कामाला आणायची लोक इथे, आणि मग त्यांचे पगार नाही द्यायचे. मग ते आता इथं दुकानात कोणतरी सांगायचं जाते दुकानात, त्याला जाऊन सांग. ते आले की मग सांगायचं बघ एवढंच कर, तुला कशाला दिघे साहेबांपर्यंत यायला पाहिजे, तू असं कर, त्याला सांग की मी दिघे साहेबांकडे जाईल, त्याचा पगार देऊन मोकळा व्हायचा. अशी एवढी भीती होती दिघे साहेबांची? भीती नव्हती, तो आदर होता. तो खोटं काम करून देणार नाही बोलायचं असं होतं. तुमचा दिघे साहेबांसोबत कसं किती वर्ष तुम्ही? साहेब माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे जवळ. अच्छा. मी 10वी जेव्हा 10वी का 11वीला होतो तेव्हा ते पंडित डॉक्टरकडे, आमच्या इथले तेव्हाचे नगरसेवक शंकर दगडे म्हणून त्यांचे आमचे घरचे संबंध होते. तर ते आजारी होते म्हणून गेलं, तर तिथे साहेबांच्या कुठल्या आंदोलनात पाय फ्रॅक्चर झाला, तर ते पण तिथे आले. तेव्हापासून जी मैत्री झाली, मैत्री म्हणण्यापेक्षा तो माझ्या मोठ्या भावासारखाच होता. त्याच्याशी का मैत्रीपूर्ण मी बोलू शकत नाही.
एवढा चांगला माणूस. माझे वडील गेले तरी पहिल्यांदा येणारे साहेब होते. नारळी पौर्णिमा होती त्या दिवशी आणि त्यांचं ते हे चालू असायचं, जत्रा असते ना, ते व्यवस्था चालू असायची तरी साहेब पहिले माझ्या यायला आले, म्हणजे नातेवाईक नाही आले. म्हणजे रक्ताच्या नात्यापेक्षा पण जास्त मोठं नातं आहे, जवळचं. अजूनही ते नातं मोठं आहे. अजूनही आम्हाला असं वाटतं की साहेबांना बोलवलं तर साहेब येतील. एवढी श्रद्धा आणि एवढं प्रेम होतं त्यामध्ये. कारण देवच नाही एकसारखा, प्रत्येक देव वेगळा आहे, त्याची स्पेशालिटी वेगळी आहे. एका माणसासारखा दुसरा माणूस होणं शक्यच नाही. म्हणजे साहेबासारखे साहेबच होते. साहेब आजही कुणी जरी कुणाला जरी बोलवलं तर दिघे साहेबच. हा दिघे साहेबच. साहेबच बोलतात, दिघे साहेब पण साहेब. अजून आमच्या तोंडातला तो शब्द जात नाही आणि अजूनही विसरणार नाही आम्ही. म्हणजे मरतानाच विसरलं, मेलं की विसरलं जाईल. तेव्हाच विसरलं. एवढं करून ठेवलंय म्हणल्यानंतर, खूप करून ठेवलंय. एवढं करून ठेवलंय म्हणल्यावर ते विसरणं शक्यच नाही. नाही नाही, साहेबांकडे काय मागायची इच्छा नाही झाली कधी आम्हाला. साहेब जसे राहायचे तसं आम्हाला राहावंसं वाटायचं. हा, साहेबांकडे मागायचं असं वाटायचं, जाऊ दे आपल्या अडी अडचणीच्या वेळेला आपला बेरर शेख आहे ना तिथे, कधी वटवू शकतो आपण, असं झालेलं. पण साहेबाकडे फक्त ठाण्यातली माणसं असायची? नाही नाही, साहेबांकडे नाशिक आणि पुण्यातली माणसं सर्वाधिक यायची. बर. पुणे आणि नाशिक मधली हे दोन जिल्हे साहेबांच्याच ह्याच्यात होते वाटतं. साहेब जरी ठाणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष होते शिवसेनेचे, पण त्यांच्याकडे येणारी माणसं की ठाण्याच्या बाहेरची. हा, पुणे आणि नाशिक मधली भरपूर माणसं यायची. आम्ही बघितलेली, बस लावून यायची. बस लावून हा, यायची. कुठे कुठे त्यांच्या इथे नवीन नवीन कंपन्या झाल्या की त्याची लेटर घ्यायला यायची ना ती लोक, बस घेऊन पोरं यायची, त्यांच्या लेटरवर काम मिळायचं. कामं व्हायची. तिथे नवीन नवीन कंपन्या होत होत्या, काय काय होत. आता इथे पुण्यात पण कात्र साईडला कंपन्या होत्या, मुले यायची साहेबांच्या लेटरवर. साहेबांनी लेटर बनवून ठेवले, सही केले ती देऊन टाकायचं. मग ते कधी चेक नाही करायचे का कुठला माणूस कुठून आलाय, खरं आहे? हा, त्यांच्या बरोबर लक्षात राहायचं. आणि बोलतात पोटासाठी नाही कोणी, एक लेटर तर चिटवायसाठी एवढं लांब कशाला येईल तो माझ्याकडे. सगळे इथून ह्या टिंबी नाक्यावरून सगळं काही सगळी सूत्र आले, सगळी सूत्र आलायची. म्हणजे ते जीव होता माझ्या. राजकारण असो, समाजकारण असो, सगळं 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 इथून. समाजकारणच जास्त चालायचं, राजकारण त्यांचं ऑफिस मधूनच चालायचं. समाजकारण ते शिवजयंती आहे, दहीहंडी आहे, नवरात्र आहे, हे उत्सव मोठे मोठे केले. नवरात्रीचा टिंबी नाकाचा महोत्सव खूप मोठा होतो असं खूप खूप मोठा. जवळजवळ तिची प्रॉपर्टीच किती आहे देवीची साहेबांनी करून ठेवली. बर. तिचे दागदागिने, दुकानांचे गाळे, एक एक अख्खी बिल्डिंग आहे. बर. पण ते सगळं देणगीतनं केलेलं आहे साहेबांनी, म्हणजे पुढच्या पिढीला त्रास नको करता. ते फक्त आता सांभाळलंय सगळं, सांभाळायचंय फक्त तुम्ही व्यवस्थित बस. साहेबांचा तुम्हाला एखादा किस्सा आठवला की जो तुम्हाला जास्त तुम्हाला हसवणारा असेल किंवा होणारच आहे तो. काय? साहेब कोकणेश्वर मंदिरात जायचे अभिषेकाला. बर. श्रावण महिन्यात तर तिथे अभिषेकाला जायचे साहेब. त्या पूजेची तयारी मी करायचो, भरपूर मोठी पूजा असायची. साहेब ती पूजा सोमवारी नाही करायची, लोक भाविकांना त्रास नको म्हणून ती गुरुवारी करायची. तयारी वगैरे केली होती आणि काहीतरी कारण निघालं ती पूजा कॅन्सल झाली. साहेबांनी नंतर सांगितलं का 2-4 दिवस गेल्यानंतर साहेबांनी सांगितलं की चला आता पूजा करू. दूध दही वगैरे तर आणायलाच लागणार, ते मिळणारी होतं. बेलाची पानं कुठून आणायची 1008? साहेबांनी मला फोन केला, आज पूजा तर मला करायची, 1008 पानं पाहिजेत मला बेलाची. बोललो साहेब आणू कुठून बेल मी आता या वेळेला रात्रीच्या 1:30-2ला तुमची पूजा. तो तुझा प्रश्न आहे. हा नेहमीचा डायलॉग असायचा त्यांचा. मला हा तुझा डायलॉग म्हणजे हा तुझा प्रश्न आहे, कुठून आणायचं ते तू बघ. मी इकडे गेलो जोशीवाड्यामध्ये, तिथे भटांचे इथे झाड होतं. ते भट हात लावून देईनात मला रात्रीचं बेल तोडायला. मग मी कॉर्पोरेशन मधल्या मित्राला फोन केला, त्याला बोललो एक फायर ब्रिगेडची गाडी पाठव, घंटा वाजवत येऊन देऊ नको. सामंतवाडीत एक मोठं झाड आहे, त्याची एक फांदी तोडून आणून द्यायला सांग. आणलं वगैरे, बेल बिल आणला, पूजा वगैरे झाली. मग साहेबांनी विचारलं बेल कुठून आणलं तू? बोललो बेल कुठून आणलं म्हणजे काय, मी त्या सामंतवाडीतलं झाड तोडून आणलं एक फांदी. पण तुला चढता येतं? बोललो बघा मला झाडावर चढता येत नाही, तर तू कुठल्याही झाडावर मला चढायला लावा. मग कसं आणलं? फायर ब्रिगेडची गाडी बोलवली,
त्या अनिल दगडेला सांगून, तो महापौराचा पी आहे ना, त्यांनी पाठवली. घंटा वाजवत आलेली का ती भेंचोत माझी वाट लावतो काय. तुला घंटा वाजवत नव्हती आली तशी. आता तुला काम नाही सांगणार, तू शासकीय यंत्रणा वापरायला लागला आता. असे बोलायचे. ते हे होतं, भरपूर आठवणी आहेत. म्हणजे कधी 3ला 2ला 5 किलो डाळ 5 किलो गुळ घेऊन ये. अहो बोलो कुठून आणू साहेब 2 वाजता. जर ठक्कर ओळखीचा आहे ना तो देईल. आता त्या ठक्करकडे गेले ना की खालना हाक मारली ना, ओ नरूबाई म्हणून, की तो मैताचं सामान टाकायचा पुढ्यात पाहिजे. कारण तो गरीबांना मैताचं सामान. अच्छा. गेलो तो नरूबाई मैताचं सामान टाकतो माझ्या पुढे. नंतर त्यांनी बेल लावली. ते डाळ गुळ घेऊन आले ना, आता समजा 3 वाजले, आता डाळ गुळ तर घेऊन आलो. हा. साहेब घ्या डाळ आणि गुळ. आज बस नाही ते जरा, हे बघ मी याला हात लावला, आता डाळ आणि गुळला पाया पडलो ना मी. आता याचे छोटे छोटे लाडू बनव असे, आणि तुला गाडी देतो, तर तबेल्यात जाऊन सगळ्या गाईंना एक एक खायला घाला. बोल साहेब मला 7 वाजतील आता हे सगळं करत तोपर्यंत. तो तुझा प्रश्न आहे, तो तू बघून की ठरलेला डायलॉग द्यायचा तो असणार. तो तुझा प्रश्न हा डायलॉगच होता त्यांचा मला. जे जे काय ते तू बघ. हा, तू बघ असं आहे ते. रागाचा एखादा कुठला प्रसंग आहे, तुम्ही तुमच्या समोर कोणाला तरी रागवले किंवा काय असं म्हणजे आता हे आमच्या नवरात्रीत फेरीवाले बसतात, त्याच्याकडनं पैसे खाणार घेणारी पोरं पण असतात ना काय काय. हो. हप्ता 10-20 तो मिळाला साहेबांना. त्याला एवढा मारला की बापरे बाप. बघ. आणि नंतर त्याला बोलवून पण घेतला मारल्याबद्दल. म्हणून असं करायचं नाही. त्या माणसांची दिवाळी साजरी होते आपल्यामध्ये. हो. इथे बसतात, नवरात्री दिवाळी साजरी होती त्याची, घरात गोडधोड बनतो. असं नाही करायचं. तुला पाहिजे तर मला सांग, मी तुला काम देतो, काम कर. असं होतं. सर्वसामान्य माणसाची एवढी फार काळजी फार आहे. काळजी जरी रागवले तरी प्रेम करणार पण तेवढंच. सगळं. आणि एवढा बारीक विचार करणार की त्या तिकडे सगळे फेरीवाले बसायचे, त्यांच्या घरात पण चूल पेटली पाहिजे, हा, त्याच्यासाठी पण ते तेवढा विचार करायचा म्हणल्यानंतर खूप मोठी गोष्ट. घरं दिली प्रत्येकाला, मुलांना भरपूर मुलांना घरं दिली साहेब. म्हणजे कमी पैशात. माझं घर पण साहेबांनीच दिलेलं आहे. बर. हा, 3 BHK मला दाखवायला नेलं. मी इथे जुन्या घरी राहत होतो, पण हे 1 रूम किचनच होता. तर साहेबांना मला घर घ्यायचं, माझ्याकडे एवढे पैसे आहे, मला या घराची याच बिल्डिंगची गच्ची द्या ना, मी 2-3 रूम बांधून घेतो ना वरती आणि आतमध्ये हे करतो. नाही बेंची ती नको, ते आता ती जुनी झाली. आणि मला घेऊन गेले आणि मला दाखवलं की त्या बिल्डिंग मध्ये घर आहे, आपण चल बघू. जो किती 3 BHK साहेब, ओपन टेरेस आहे, त्याला 1300-1400 फुटाचा आता एरिया आहे. बोललो मला नको एवढं घर, एवढं कुठून आणू पैसे मी, माझ्याकडे 10 लाख रुपये. आणि तेव्हा काहीतरी ते काय 1000चा काय भाव होता, 1000 का 1200चा काहीतरी, 1200 नाही 2000चा भाव होता स्क्वेअर फीट. तर साहेब मला बोलले नाही हे घेऊन टाक चल आपण बिल्डरकडे. अहो बोललो साहेब माझी ऐपत नाही एवढं घ्यायची, उगाच कशाला घशात घास अडकेल ना माझ्या. अरे मी आहे ना, तू कशाला चिंता करतो. त्याला आपण परमारकडे जाऊ. त्या बिल्डरचं नाव परमार होतं. त्या परमारकडे जाऊ. परमारकडे बसलो आम्ही. साहेब बोले बघे आम्ही ना वरचा तुझा 7व्या माळ्याचा फ्लॅट बघून आला, संजूला देऊन टाका तू, आणि त्याचं काय वरचं होईल ना त्याच्या बदल्यात मी तुला माझं काम करू, तुझं काम करेल मी, त्याच्या वरचे काय तो देईल तेवढे घेऊन टाक. तुझ्याकडे काय आहे 10च्या वर नाही का. बोललो साहेब बायकोचे दागिने पण ते तिला सोडवून द्यायला लागतील ना, मला 6000 रुपये तोडं होतं, आता सारखं नव्हतं, तू तिला सोडवून द्यायला लागतील. ठीक आहे काय जमतील ते घे, हे याचे घेऊन टाक आणि हा फ्लॅट याच्या नावावर करून टाक. तू जा रे आता 2-3 महिने तू राहायला जा, चांगला मुहूर्त बघा, असाच जाऊ नको. आणि गेलो मी. त्याच्यानंतर साहेब गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्यासाठी या बिल्डरची किती भांडी घासली असते साहेब. बिल्डरची जात आहे ती काय कमी काम करून घेणार का. 10-15 लाख ज्यांनी माझ्यासाठी सोडले असतील तर त्यांनी 50 लाखाची कामं करून तर घेतली असतील साहेबांकडे आरामात. हे साहेब गेल्यानंतर माझ्या मनात ते राहिलंच काय. एवढा बारीक विचार साहेब करत होते. त्यांनी त्यांच्या जवळच्या माणसांसाठी की नाही बाबा हे चल मी काही तिकडे करेन, पण ते बोलायचे घर मिळालं ना की पोरं सुधारतात, घर मिळाली की पोरं सुधारतात, मग काही करून ते चांगल्या मार्गाला लागतात. हा नाका पहिले मुस्लिम एरिया होता भरपूरसा, मुसलमान लोक इथे धक्क्यांवर वगैरे बसून, बायका 7च्या नंतर बाहेर नाही पडायच्या. पण साहेबांचा जसा उदय होत गेला तसे तसे ते गायब. मोठ्याने रेडिओ लाव,
म्हणजे मी बघितलेले, माझी आई आजी माझ्या आईला आजी दळणाला नाही पाठवायची 7च्या नंतर. बर दळण नाही आणायची. ते बसले असते मुसंडे बाहेर. हा. साहेब आल्यानंतर ते संपलं. पण मुसलमानांशी पण साहेबांचं वैर नव्हतं. दुर्गाडीला एकदा मला घेऊन गेले. दुर्गाडी किल्ल्यावर आंदोलन असायचं, ते घंटाने वाजवून द्यायचे देवीची. बर ईदीच्या दिवशी काय त्यांचं असायचं. साहेबले चल बोलले नको, मला पोलिसांची भीती वाटते, मारतील बिरतील जरा. गेलो, काय नाही, यांनी घंटा बडवली तिथे आणि तिथे मशिदीत जाऊन चहा पिला. हा. बघ तू किती घाबरत होता ना यायला इथे. बोललो ते बाहेर असंच येतंय. हे तुमचं आता पान दुकानाला किती वर्ष झाली? माझं पान दुकान माझ्या वडिलांपासूनच होतं. ते तिकडे रोड कटिंग मध्ये गेलं, मग इथे आलो. तेव्हा साहेब असते तर मला भरपूर मोठं मिळालं असतं. आताही वाटतं मला तसं. जेव्हा साहेब नव्हते, हा. सतीश प्रधान पहिले नगराध्यक्ष झाले शिवसेनेचे. सगळे रोड कटिंग केली आणि इथे महाराष्ट्रीयन माणसंच जास्त होते, त्यांच्यावर वरवंटा पेटला. आत्ताचं वातावरण आणि तेव्हाचं वातावरणामध्ये काय फरक आहे? वातावरणात फरक नाही, तर साहेब नाही. साहेब नाही, साहेबांची कमी जाणवत. हा. पण असं वाटतं का आता हा, ते पाठीवर हात मारून हा हे काम चांगलं केलं. आता साहेबांचा वारसा पुढे कुणी घेऊन जाईल असं वाटतं का? शिंदे साहेब चालवत आहेत ना. शिंदे साहेब भरपूर करतायत, म्हणजे त्यांच्यासारखं म्हणजे मेडिकल मदत वगैरे शिंदे साहेब आहेत त्याप्रमाणे. ते सामान्य माणसाला थोडी मदत करतात. हा, उत्सवांना मदत करतात ते. येतात तिकडे टेंबी नाक्यात. येतात भरपूर वेळा येतात. नाही येत असं बोलूच नाही, भरपूर वेळा येतात. ते टेमी नाक्यावर आले की ऑफिसमध्ये बसतात. मग काही ठराविक कामं असतात ते तिथं होतात. बर म्हणजे पण एकंदरीत उत्सव साहेबांचे दिघे साहेबच चालू, शिंदे साहेबच चालवतात. अच्छा. नवरात्र असो, दहीहंडी असो, शिवजयंती, हनुमान जयंती दिघे साहेबांच्या माघारी शिंदे साहेबच सगळं करतायत. हा, सगळं. हे देऊळ पण दिघे साहेबांनी बांधलेले आहे. बर. ते मारुतीचं देऊळ आहे बघा इकडे बाजूला आहे ते. हे भगवे झेंडे लावलेत नाही देऊळ. त्याची व्यवस्था पण त्यांनी माझ्याकडे केली. तू बंद करायचं, उघडायचं, तुझं दुकान शेवटपर्यंत उघडा असतं म्हणून. सगळे गेले तरी तू असतोस इथे, म्हणून तू बंद करायचं. हा. अजूनही त्या देवळाला तेल कुठून येतो, कोण देतो मला माहित नाही. तो सायकलवर नाही, तो डबे उतरवतो, निघून जातो. बर. कोण माणूस ठेवलेला आहे काय माहिती, अजूनही मला माहित नाही. आणि तो तेव्हापासून आहे, तेव्हापासून काय म्हणजे तेव्हापासून माणूस ते तेल पुरवतो अजून. अजूनही परवतो तो. 16 किलोचे 2 डबे आणून इथं ठेवून देतो तो. आणि एकही रुपया तो घेत नाही नाही नाही, तो कोण देतो माहित नाही मला त्या दुकानदाराला. मी पण नाही विचारलं. त्याचं गुप्तदान असेल, साहेबांना सांगून त्यांनी केलेलं असेल ते काय माहिती. म्हणजे दिघे साहेबांनी सुरू केलेलं ते त्या मंदिरासाठी तेल अजूनपर्यंत तो माणूस देतो. देतोय. खूप मोठी गोष्ट आहे. 2 डबे येतात. माणूस नसल्यानंतर म्हणजे माणूस असापर्यंत ठीक आहे की कोणाचा दरार आहे, धाक आहे म्हणून येत आहे, पण माणूस गेल्यानंतर पण या सगळ्या गोष्टी होतात. हा, ते प्रेम होतं. प्रेम होत. प्रेम होतं ते. अजून किती माणसांचं साहेबांना प्रेम आहे. पैसेवाल्यांचं पण आहे, गरिबांचं पण आहे, सगळ्यांचं. ज्या ज्या माणसांना मदत केली त्या त्या हा, माणसाच्या त्याच्या देवाऱ्यात माणसाने केलेलं पोहोचवलं. देवाऱ्यात आहे. खरंच म्हणजे असं असामान्य माणूस, सामान्य माणूस आहे, त्या माणसाची असामान्य गोष्ट आहे. आणि अशा बऱ्याच असामान्य गोष्टी आपल्या बोलता महाराष्ट्रावर तुम्हाला बघायला मिळणार. चला पुढची गोष्ट तुमच्यासाठी घेऊन येतो लवकर.